मित्रांनो, अशाच व्रतकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. फार जुन्या काळातली गोष्ट आहे. एका छोट्या गावात भास्करराव नावाचा एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो परम सूर्यभक्त होता. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून उगवत्या सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून पाणी म्हणजे अर्घ्य देत असे. भास्करराव सूर्योपासना करताना आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करायचा आणि श्रद्धेने ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करायचा. त्याची दिनचर्या पूजापाठ, देवाच्या कथा सांगणे आणि ध्यानात मग्न राहणे अशी होती. पण दुःखाची गोष्ट ही होती की इतकी भक्ती असूनही तो खूप गरीब होता. घरात इतकी आर्थिक टंचाई होती की कुटुंबाला पोटभर जेवण मिळणेही कठीण होते. त्या ब्राह्मणाची पत्नी, जिला सगळे जानकी म्हणून हाक मारायचे, ती स्वभावाने धर्मपरायण असूनही आपल्या गरिबीमुळे खूप दुःखी होती. घरात पैसा नसल्यामुळे अनेकदा उपाशी राहण्याची वेळ यायची. जानकीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते, पण उदरनिर्वाहासाठी काहीतरी कमावणेही आवश्यक होते. भास्करराव दिवसभर पूजापाठ करत राहायचा, कथा सांगायचा, पण कोणताही रोजगार करत नव्हता. जानकी त्याला नेहमी म्हणायची, "अहो ऐका, फक्त पूजा केल्याने पोट भरत नाही, घरात धान्य नाही, पैशांशिवाय मुलांचे पालनपोषण कसे करायचे? काहीतरी कामधंदा करा." भास्करराव संन्यासी वृत्तीने म्हणायचा, "देवी, काळजी करू नकोस, देव सगळं सांभाळेल. मी स्वतःला सूर्यनारायणाला समर्पित केले आहे, तेच मार्ग दाखवतील." पत्नीला चिंता वाटायची. ती बोलली, "देवावर माझा विश्वास आहे, पण हातपाय हलवणे हे देखील आपले कर्तव्य आहे. दिवसभर सूर्यदेवाची कथा सांगत बसल्याने चमत्कार होऊन लगेच धन बरसणार नाही. जवळच्या शहरात जाऊन पंडिताई करा, यज्ञ हवन आयोजित करा किंवा दुसरे काही काम करा, जेणेकरून घराची परिस्थिती सुधारेल." भास्कररावाच्या आजूबाजूला राहणारे शेजारीही त्याच्या अवस्थेवर टोमणी मारायचे. शेजारी त्याला ताना देत की हा दिवसभर घरात बसून राहतो, काही काम करत नाही, आळशी आहे. कुणी त्याला आळशी म्हणायचं तर कोणी वेडा, कारण तो दिवस रात्र देवाच्या भक्तीत लागलेला असायचा आणि सांसारिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होता. हे टोमणे आणि उपहास ऐकून भास्करराव आतून दुःखी व्हायचा, पण बाहेरून शांत राहायचा. त्याला वाटायचे की लोक देवाच्या भक्तीची थट्टा करत आहेत, पण मग तो स्वतःला समजावायचा की एक दिवस देव त्याला त्याच्या भक्तीचे फळ नक्कीच देतील. तरीही हळूहळू परिस्थिती बिघडत गेली. घरात खायला धान्य संपत आले होते. जानकी देखील अनेकदा चिडून देवाला तक्रार करू लागली होती, "हे सूर्यदेवा, माझे पती इतक्या श्रद्धेने तुमची पूजा करतात, तरीही आमचे दुःख दूर का होत नाही?" इकडे भास्कररावालाही आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती, पण तो आपली भक्ती सोडायला तयार नव्हता. एका दिवशी परिस्थिती खूप गंभीर झाली. जानकीच्या संयमाचा बांध तुटला. त्या दिवशी घरात धान्याचा एक कणही शिल्लक नव्हता. मुलांनी भुकेने रडायला सुरुवात केली. विवश होऊन जानकीने रडत रडत पतीला सांगितले, "आता मला मुलांचे रडणे सहन होत नाही. तुम्ही कुठेतरी जाऊन जेवणाची व्यवस्था करा. पूजापाठ नंतरही होईल, आधी कुटुंबाचे पोट भरणे आवश्यक आहे." भास्कररावाने तिचे बोलणे ऐकले. तेव्हा त्याच्या मनात मोठा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला भक्ती आणि विश्वास होता, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाचे कष्ट. त्या रात्री भास्करराव झोपू शकला नाही. तो कूस बदलत विचार करत राहिला की तो खरोखरच आपल्या कर्तव्यात चुकत आहे का? सूर्यदेव त्याच्या भक्तीवर खुश नाहीत का? किंवा कदाचित देव त्याची परीक्षा घेत असतील? त्याने मनातल्या मनात सूर्यनारायणाचे स्मरण केले, "हे प्रभू, माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला मार्ग दाखवा. मी कुटुंबासहित संकटात आहे." अचानक त्याला आतून कोणतीतरी प्रेरणा मिळत असल्यासारखे वाटले. त्याला काही दिवसांसाठी एकांतात तपस्या करण्याची प्रेरणा मिळाली. दुसऱ्याच दिवशी पहाटे भास्कररावाने एक निर्णय घेतला. त्याने जानकीला सांगितले की मला काही दिवसांसाठी बाहेर जायचे आहे. कदाचित देवाला थेट मार्गदर्शन मागावे लागेल. जानकीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "असे अचानक आम्हाला सोडून कुठे जाल? आम्ही आधीच अडचणीत आहोत आणि तुम्ही?" भास्कररावाने गंभीर स्वरात म्हटले, "देवी, मी कुटुंबाच्या सुखासाठीच जात आहे. गावातील लोक माझी थट्टा करतात, मला निकम्मा म्हणतात. मला स्वतःला सिद्ध करावे लागेल. मी जवळच्या जंगलात जाऊन एकांतात सूर्यदेवाची आराधना करू इच्छितो. कदाचित त्यांच्या कृपेने आम्हाला मार्ग मिळेल. तू काळजी करू नकोस, मी लवकरच परत येईन." पत्नीला तिच्या पतीवर विश्वास होता, पण तो एकटा जंगलात जात असल्याने तिला काळजीही वाटत होती. ती म्हणाली, "जंगलात कसे राहाल? तिथे खाण्यापिण्याचे काय असेल? जंगली जनावरे?"
भास्करराव हसून म्हणाला, जोपर्यंत डोक्यावर सूर्यदेवाचा हात आहे तोपर्यंत मला काही होणार नाही. मी थोडेफार फळमुळं खाऊन काम चालवून घेईन. तू मुलांची काळजी घे. मी देवाकडून माझ्या कुटुंबाच्या आनंदाचे वरदान घेतल्याशिवाय परत येणार नाही. पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पतीच्या हातात थोडे चणे आणि सुकी भाकरी बांधून दिली. ही सोबत घेऊन जा आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका. आम्ही तुमची वाट बघत राहू. भास्कररावाने दृढ निश्चयाने मान हलवली. पत्नी आणि मुलांना सूर्यदेवावर विश्वास ठेवायला सांगितले आणि पूजेचा लोटा व पूजा सामग्री सोबत घेऊन घरातून निघाला. भास्करराव चालत चालत गावाबाहेरील एका घनदाट जंगलात पोहोचला. दुपार कलत आली होती. तेव्हा त्याला एक जुने सुकलेले पिंपळाचे झाड दिसले. झाडाजवळच पावसाचे साचलेले थोडे पाणी जमा झाल्याने एक छोटा तलाव तयार झाला होता. पण तोही जवळपास कोरडा होता. फक्त एका खड्ड्यात थोडे पाणी दिसत होते. सगळीकडे शांतता होती. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि हवेची सळसळ ऐकू येत होती. भास्कररावाला वाटले की ही जागा पूजा करण्यासाठी योग्य आहे, शांत, एकांत आणि निसर्गाच्या जवळ. त्याने विचार केला, कदाचित याच झाडाखाली बसून तो सूर्यदेवाची आराधना करेल. भास्कररावांनी पिंपळाच्या झाडाच्या खोडाला हात जोडून नमस्कार केला आणि जवळची स्वच्छ जागा पाहून आसन मांडले. संध्याकाळ होत आली होती. मावळत्या सूर्याची लाली झाडांवर पडत होती. भास्कररावाने सूर्यदेवाला नमस्कार केला आणि त्या रात्री तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून तो पूर्ण निष्ठेने पूजा सुरू करू इच्छित होता. रात्र जंगलात होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भास्कररावाला भीती वाटली नाही. त्याच्या मनात एक विचित्र शांती होती. जणू त्याला विश्वास वाटू लागला होता की त्याचे हे पाऊल व्यर्थ जाणार नाही. दुसरी पहाट झाली. जेव्हा अंधारातच पक्ष्यांनी किलबिलाट सुरू केला, भास्करराव उठला. सूर्योदयापूर्वी त्याने जवळच्या झऱ्यात स्नान केले. ओली वस्त्रे झाडावर वाळवून त्याने सोबत आणलेली दुसरी वस्त्रे परिधान केली. मग तांब्याच्या लोट्यात त्याच छोट्या तलावातून पाणी भरले. पाणी अगदी स्वच्छ नव्हते, पण त्याने विचार केला, सूर्यदेवाला अर्पण करताना आपला भाव शुद्ध असला पाहिजे. पाणी जसेही असेल ते स्वीकारले जाईल. त्याने पाण्यात आपले फुलं आणि तांदूळ मिसळले आणि पूर्व दिशेला तोंड करून उगवत्या सूर्याची लालसर आभा पाहून सूर्योपासना सुरू केली. भास्कररावाने डोळे मिटून दोन्ही हात जोडले आणि मंत्रोच्चार करू लागला. ओम जातवेदसे सूर्याय नमः. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि. तन्नोह सूर्यः प्रचोदयात. तिकडे क्षितिजावर लाली वाढत होती. पक्षी उडू लागले होते. सूर्याचा सोनेरी गोळा जसा प्रकट झाला, भास्कररावाने तांब्याच्या लोटातील पाणी हळूहळू अर्घ्य म्हणून अर्पण केले. पाण्याची धार सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात चमकून उठली. त्याने मनातल्या मनात सूर्यदेवाकडे आपले संकट दूर करण्याची प्रार्थना केली आणि जल समर्पित केले. तिथे एक विचित्र घटना घडली, चमत्कारासारखी. जसे अर्घ्याचे पाणी जमिनीवर पडून वाहायला लागले, ते त्या सुकलेल्या पिंपळाच्या झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचले आणि कोरड्या तलावातही काही थेंब गेले. बघता बघता ते सुकलेले पिंपळाचे झाड हिरवेगार होऊ लागले. त्याच्या सुकलेल्या फांद्यांवर नवीन पालवी फुटली. पाने डोलू लागली, जणू वसंत ऋतू आला होता. त्याचबरोबर तो छोटा कोरडा तलाव अचानक काठोकाठ पाण्याने भरू लागला. गढूळ पाणी क्षणार्धात अगदी स्वच्छ झाले आणि त्यात सूर्यदेवाचे प्रतिबिंब चमकू लागले. भास्करराव हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हा चमत्कार पूर्णपणे समजलाही नव्हता की अचानक त्याला एक गंभीर दिव्य स्वर ऐकू आला, जो सगळीकडे घुमून गेला. स्वर आला, ब्राह्मण, तू कोण आहेस आणि तुला काय हवे आहे? भास्करराव चमकून इकडे तिकडे पाहू लागला. दूर दूरपर्यंत कोणताही माणूस तर सोडाच, कोणताही प्राणीही दिसत नव्हता. मग तो स्वर पुन्हा घुमला, जणू तो त्या पिंपळाच्या झाडातून किंवा तलावातूनच येत होता. हे ब्राह्मण, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. माग, तुला कोणता वरदान हवा आहे? आता भास्कररावाला घबराहट झाली. त्याने आयुष्यात कधीही प्रत्यक्ष कोणत्या दिव्य आत्म्याची वाणी ऐकली नव्हती. त्याला लगेच विश्वास बसला नाही की हा आवाज भगवान सूर्याचा आहे. त्याच्या मनात शंका आली, कुठेतरी या पिंपळाच्या झाडावर भूतप्रेत तर नाही ना, किंवा कोणती दैवी शक्ती असेल? जर साक्षात सूर्यदेव असते तर दर्शन का देत नाहीत, फक्त आवाज का? भीतीमुळे त्याचे तोंड कोरडे पडू लागले. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. हात जोडलेल्या अवस्थेत त्याने कंपणाऱ्या स्वरात फक्त इतकेच म्हटले, कोण बोलत आहे? त्या दिव्य आवाजाने हसून म्हटले, मी तोच आहे ज्याला तू रोज जल अर्पण करतोस.
तुझ्या पूजेने प्रसन्न होऊन आलो आहे. न घाबरता आपल्या इच्छा सांग. हे ऐकताच भास्कररावाला जाणवू लागले की कदाचित हे सूर्यदेवच असतील, पण तो स्वतःला अयोग्य समजत होता. त्याने डोके झुकवून नम्रतेने म्हटले, प्रभू, जर तुम्ही खरोखरच सूर्यनारायण असाल तर माझ्यासमोर प्रकट व्हा. आवाज घुमला, बाळा, अजून वेळ आली नाही आहे. आधी तू आपले वरदान माग. भास्करराव या संपूर्ण घटनेमुळे गोंधळलेला होता. तो घाबरला आणि काहीही न मागता तिथून बाजूला दूर एका कोपऱ्यात निघून गेला. दिवसभर तो याच विचारात राहिला की नक्की काय झाले आहे. कुठेतरी त्याच्या मनाचा भ्रम तर नाही. सूर्य मावळायला लागला होता. त्याने जेवण वगैरे काही केले नाही. कसा तरी झाडाखाली रात्र काढली, पण त्याला नीट झोप आली नाही. त्याला वारंवार तो दिव्य आवाज आठवत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सूर्योदयाच्या वेळी त्याने हिम्मत करून त्याच प्रकारे पूजा केली. जल अर्पण केले आणि कालचा चमत्कार आज पुन्हा झाला. हिरवेगार झाड, पाण्याने भरलेला तलाव आणि तोच दिव्य स्वर घुमला. हे ब्राह्मण, मी प्रसन्न आहे. का घाबरत आहेस? इच्छा सांग, कोणते वरदान पाहिजे आहे? आता भास्कररावाला समजले की हा कोणताही मृगजळ नाही, तर साक्षात देवच आहेत. पण भीतीने त्याचे ओठ तरीही उघडले नाहीत. तो हात जोडून मौन उभा राहिला. काही वेळाने जेव्हा काही उत्तर मिळाले नाही, तेव्हा आवाज शांत झाला. हाच क्रम दररोज चालू राहिला. भास्करराव रोज सकाळी जल अर्पण करायचा, तोच चमत्कार बघायचा आणि आवाज ऐकून भीतीने काही बोलू शकायचा नाही. त्याला वाटायचे की जर काही चूक झाली तर देव रागावतील. तो संभ्रमात होता की खरंच देव त्याला वरदान देऊ इच्छितात की कुठला राक्षस त्याच्या तपाची शक्ती हडपण्यासाठी त्याला भुलवत तर नाहीये. या गोंधळ आणि भीतीमुळे तो त्रस्त झाला. अनेक दिवस उलटले आणि भास्कररावाने नीट जेवण केले नाही किंवा विश्रामही केला नाही. फक्त रोज पूजा करून गप्प बसून राहणे आणि तो आवाज ऐकून घाबरून जाणे हेच चालू होते. हळूहळू त्याची तब्येत बिघडायला लागली. त्याचे शरीर बारीक आणि कृश होऊ लागले. याच दरम्यान जानकी आपल्या गावात काळजीत होती. जवळपास 1 आठवडा उलटून गेला होता. ती रोज आशेने वाट बघायची की कदाचित आज त्यांचे पती कोणती चांगली बातमी घेऊन परत येतील. पण ते आले नाहीत. शेवटी तिला काळजी वाटली की एकटे जंगलात काय करत असतील. एक दिवस तिने मुलांना शेजारणीच्या भरवशावर सोडले आणि ती स्वतः आपल्या पतीला शोधायला निघाली. जानकीला अंदाज होता की जंगलाच्या कोणत्या दिशेने ते पूजा करायला गेले असतील, कारण तिच्या पतीने जाताना दिशा सांगितली होती. ती सकाळ सकाळ निघाली आणि वाटेत देवाने तिचे पती कुशलतेने भेटावेत म्हणून देवाचे नाव घेत राहिली. जंगलात अनेक तास चालल्यानंतर सूर्योदयाच्या काही वेळाने अखेरीस तिने दुरून पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आपल्या पतीला पाहिले. भास्करराव डोळे मिटून ध्यानात बसले होते. जवळच लोटा ठेवलेला होता आणि फुलं विखुरलेली होती. तलावाचे पाणी भरलेले चमकत होते, ज्यामुळे तिला थोडे आश्चर्यही वाटले, कारण मागच्या वेळी तिने तो तलाव कोरडा पाहिला होता. जानकीने जवळ जाऊन हळूच हाक मारली, स्वामी. भास्करराव ध्यानातून जागा झाला आणि पत्नीला समोर उभी पाहून आश्चर्यचकित झाला. अघ, तू इथे कशी आलीस? पत्नीने सुटकेचा श्वास घेतला की तिचे पती सुरक्षित आहेत. मग तिने त्यांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले. काही दिवसांतच भास्करराव खूप अशक्त दिसू लागले होते. गाल आत दबले होते, डोळ्यांसी काळी वर्तुळे होती आणि कमजोरी स्पष्टपणे दिसत होती. काळजीत स्वरात तिने विचारले, तुमची ही काय अवस्था झालीये? ना खाण्यापिण्याचे भान आहे, शरीर सुकले आहे, हाडांचा सांगाडा झाला आहे. नक्की काय झाले आहे? भास्कररावाने तिला थोडक्यात सगळी हकीकत सांगितली की कसं रोज पूजेनंतर एक दिव्य आवाज वरदान मागायला सांगतो आणि भीतीमुळे तो काहीच बोलू शकत नाही. हे ऐकून जानकीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्हीचे भाव आले. ती उत्साहाने बोलली, तुम्हाला समजत नाहीये, हे कोणते भूतप्रेत नाही तर साक्षात सूर्यदेव आहेत. तुमच्या वर्षांची पूजा फळाला आली आहे, म्हणूनच तर प्रभूने तुम्हाला वर मागायला सांगितले आहे. भास्कररावाला तरीही शंका होती, पण मला दर्शन का दिले नाही? फक्त आवाज, कुठेतरी काही कपट तर नाही? जानकी आत्मविश्वासाने म्हणाली, प्रभू जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा लगेच प्रकट होत नाहीत. पण विचार करा, तुमच्या पूजेमुळे ते सुकलेले झाड हिरवे झाले, तलाव पाण्याने भरला. हे सगळं एखाद्या प्रेताच्या वशची गोष्ट आहे का? हा तर चमत्कार आहे, देवलीला आहे. तुमच्याशिवाय या निर्जन जंगलात कोण असेल? निश्चितच सूर्य तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितात. भास्कररावालाही हळूहळू खात्री पटू लागली. त्याने काळजीत स्वरात म्हटले, मानले की सूर्यदेव वरदान देऊ इच्छितात, पण मला या अडाण्याला काय मागावे? मी घाबरून जातो, वाटते की काहीतरी चुकीचे बोलेन. जानकीला वाटले की आता संधी हातून जाऊ देऊ नये.
इतक्या दिवसांपासून ते देवाकडे काही मागू शकले नाहीत, तर आता तर देव स्वतःहून विचारत आहेत. तिने प्रेमाने समजावून सांगितले, बघा, ही सुवर्ण संधी आहे. देव स्वतः विचारत आहेत, तर आपल्या इच्छा पूर्ण होणार हे निश्चित आहे. आपल्याला विचार करावा लागेल की काय मागावे ज्यामुळे आपल्या सर्व समस्या सुटतील. भास्कररावाने निराशेने मान हलवली. मला तर काही समजत नाही. मी जास्त काही बोलायला गेलो तर गोंधळून सगळं बिघडवून टाकेन. जानकीने गंभीर विचार केला. तिला कोणतीही छोटी मोठी गोष्ट मागायची नव्हती. गरिबीतून मुक्ती, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी सगळे काही हवे होते. पण एक एक करून मागायला बसलो तर देव किती वरदान देतील आणि किती नाही हे कोण जाणे. जर एकाच वेळी अशी गोष्ट मागितली जी सगळ्या इच्छांना सामावून घेईल तर गोष्ट बनू शकते. काही वेळानंतर तिच्या चेहऱ्यावर स्मित आले. तिला उपाय सुचला होता. जानकीने उत्साहाने भास्कररावाचा हात धरून म्हटले, मी एक युक्ती सांगते. उद्या जेव्हा सूर्यदेवाचा आवाज येईल तेव्हा तुम्ही एकाच श्वासात असा वर मागा ज्यात सर्व काही समाविष्ट असेल. भास्कररावाला आश्चर्य वाटले. तो विचारू लागला, कसा वर? मला सविस्तर सांगा. जानकीने समजावायला सुरुवात केली. तुम्हाला असे म्हणावे लागेल की मी 9 खंडांच्या महालात सोन्याच्या पाळण्यात झोपलेल्या माझ्या पंटूला बासदासींकडून खेळवताना स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. बस, इतकेच बोलायचे. भास्कररावाने वाक्य पुन्हा उच्चारत आश्चर्याने विचारले, ह्याने आमच्या सर्व इच्छा कशा पूर्ण होतील? जानकी हसून सविस्तर समजावू लागली. बघा, तुम्ही मागितले की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुमच्या पंटूला सोन्याच्या पाळण्यात झुलताना पाहाल. याचा अर्थ काय झाला? पंटू मिळण्यासाठी आधी मुलगा, मग नातू असणे आवश्यक आहे. म्हणजेच संतान सुख मिळेल. सोन्याचा पाळणा आणि 9 खंडांचा महाल हे या गोष्टीचे लक्षण आहे की तुमच्याकडे खूप धनदौलत असेल, राजांसारखे वैभव असेल, ज्यामुळे महाल बांधू शकाल आणि सोन्याचा पाळणा घेऊ शकाल, दासदासी ठेवू शकाल. आणि सर्वात मोठी गोष्ट, पंटूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभावे लागेल. त्याचबरोबर म्हातारपणातही तुमचे डोळे आणि गुडघे निरोगी असावे लागतील. तेव्हाच तुम्ही पाहू शकाल आणि बाळाला मांडीवर घेऊ शकाल. अशा प्रकारे एकाच वरात धन, संतान, नातूपंटू, दीर्घायुष्य, आरोग्य सगळे काही येईल. भास्कररावाचे डोळे चमकले. त्याने कौतुकाने पत्नीकडे पाहिले. देवी, तुझ्या बुद्धीला नमस्कार आहे. तू तर कमी शब्दात संपूर्ण आयुष्याचे सुख भरलेस या वरदानात. जानकीने पुन्हा जोर देऊन म्हटले, बस, आता उद्या अजिबात घाबरू नका. पूर्ण विश्वास आणि नम्रतेने हेच वरदान मागा. देव आपली प्रार्थना नक्कीच ऐकतील. भास्कररावाने मान हलवून संमती दर्शवली आणि म्हणाला, ठीक आहे, तू मला हिंमत दिलीयस. उद्या सकाळी मी आपला संकोच सोडून हे वरदान नक्कीच मागेन. पत्नीला आश्वासन देऊन भास्कररावाने त्या दिवशी पत्नीसोबत आणलेले भोजन आणि जंगलात मिळालेली काही फळे व्यवस्थित खाल्ली. मनातून चिंता बऱ्यापैकी दूर झाली होती. आता उत्सुकता आणि आनंद होता की देव त्यांची प्रार्थना ऐकायला तयार आहेत. जानकी त्या रात्री तिथेच थांबली. पतीजवळ जंगलात काही फांद्या आणि फळ्या वापरून एक छोटी झोपडीसारखा निवारा बनवला होता. दोघांनी मिळून सूर्यदेवाचे स्मरण केले आणि भविष्यातील सुखाची कल्पना करत झोपी गेले. वर्षानंतर भास्कररावाच्या हृदयात आशा जागृत झाली होती की त्याचेही चांगले दिवस येऊ शकतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच दोघे पती-पत्नी तयार झाले. आज निर्णायक दिवस होता. भास्कररावाच्या मनात थोडीशी घबराहट तरीही होती, पण जानकीचा विश्वास पाहून त्याने स्वतःला सावरले. पूर्वेला लाली पसरताच भास्कररावाने आपल्या पूजेच्या आसनावर बसून विधीपूर्वक सूर्यदेवाचे आवाहन केले. जानकीही जवळ उभी राहून प्रार्थना करू लागली. सूर्याची पहिली किरण उगवताच भास्कररावाने तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण केले. पाण्याच्या धारेसोबतच तो मोठ्याने बोलला, ओम सूर्य देवाय नमः. हे दिवाकर, माझी प्रार्थना ऐका. आणि असे बोलून त्याने जल अर्पण करणे पूर्ण केले. तेव्हा आकाशवाणीसारखा तोच दिव्य स्वर घुमला, बाळा ब्राह्मण, माग. कोणते वरदान हवे आहे? यावेळी भास्कररावाने हिंमत एकवटून मोठ्या आवाजात म्हटले, हे सूर्यनारायण, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला हे वरदान द्या की मी 9 खंडांच्या महालात सोन्याच्या पाळण्यात माझ्या पणतूला दासदासींकडून खेळवताना माझ्या डोळ्यांनी पाहू शकेन. इतके बोलता बोलता त्याचा गळा सुकला होता, पण मनात दृढता होती. पत्नीनेही जवळ उभी राहून हात जोडले आणि मनातल्या मनात त्याच वरदानाचा जप करू लागली. काही क्षणांसाठी शांतता पसरली. जणू संपूर्ण वन स्तब्ध झाले होते. मग सूर्याची किरणे असामान्यपणे तेजस्वी झाली. असे वाटले जणू एक तेजस्वी प्रकाशपुंज भास्कररावाच्या समोर उतरला आहे.
त्याच प्रकाशातून स्वर आला, पण यावेळी तो हसण्याने भरलेला होता. तू दिसायला साधा भोळा ब्राह्मण वाटतोस, पण एकाच वेळी सगळे काही मागून घेतलेस. भास्करराव आणि त्याच्या पत्नीने डोळे मिटून त्या प्रकाशाला प्रणाम केला. सूर्यदेव प्रसन्न स्वरात म्हणाले, तथास्तु, जा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे तुझ्या भक्ती आणि धैर्याचे फळ आहे. असे म्हणताच तो दिव्य प्रकाश हळूहळू क्षितिजात सामावून गेला. सूर्याची किरणे पुन्हा सामान्य होऊ लागली. भास्कररावाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. त्याने जमिनीवर साष्टांग दंडवत घालून सूर्यदेवाचे आभार मानले. जानकीही रडत रडत खुश होती. तिनेही सूर्य भगवानाकडे हात जोडून आभार व्यक्त केले. दोघांनाही जाणवत होते की जीवनात जणू नवीन सूर्योदय झाला आहे. आता भास्कररावाने जंगलातून घरी परतण्याची तयारी केली. त्याने विचार केला की प्रभूने वरदान तर दिले आहे, आता नक्कीच घरी पोहोचताच काहीतरी चमत्कार दिसेल. पत्नीला म्हणाला, चल देवी, आता आपल्या घरी परत जाऊ. आपल्या दुःखाचे दिवस गेले. सूर्यदेवाने आपले ऐकले. पत्नीनेही आनंदाने सामान गोळा केले. पूजेची शिल्लक सामग्री, आसन वगैरे बांधले आणि दोघे गावाकडे निघाले. वाटेत मनात उत्साह होता. हृदय जोरजोरात धडधडत होते की घरी पोहोचून कोणते दृश्य दिसेल. जेव्हा ते दोघे आपल्या गावाजवळ पोहोचले तेव्हा एका क्षणासाठी थबकले. ज्या ठिकाणी त्यांची तुटलेली झोपडी असायची तिथे दूरून एक भव्य महाल दिसत होता. चमकत्या संगमरवरीची उंच इमारत, सोन्याचे कळस, मोठे फाटक. त्यांच्या गावात तर सोडाच, आसपासच्या परिसरातही असा महाल कुणाचा नव्हता. भास्करराव आश्चर्यचकित होऊन बोलला, देवी, आपण बरोबर रस्त्यावर आलो आहोत ना? इथे तर आपल्या घराच्या जागी एखादा राजमहिल उभा आहे. जानकीलाही आश्चर्य वाटले. मग तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. स्वामी, तुम्हाला आठवते तुम्ही कोणते वरदान मागितले होते? 9 खंडांचा महाल. वाटते सूर्यदेवांनी क्षणार्धात हा महाल आपल्या झोपडीच्या जागी उभा केला. भास्कररावाला विश्वासच बसत नव्हता. आश्चर्य, आनंद, भीती सगळे भाव त्याच्या मनात एकाच वेळी उमटत होते. तो महालाच्या मोठ्या दरवाजाजवळ पोहोचला, जिथे सुंदर वस्त्रांमध्ये सेवक सेविका उभे होते. त्यांनी आदराने दोघांना आत येण्याची विनंती केली, जणू त्यांना ओळखले होते. भास्कररावाने एका सेवकाला व्याकुळतेने विचारले, भाई, इथे एक मातीची झोपडी होती आणि माझी वृद्ध पत्नी राहायची, ती कुठे गेली? हा महाल कसा आणि कधी बनला? सेवक हे ऐकून हसला आणि म्हणाला, मालक, तुम्ही आमची परीक्षा का घेत आहात? हा महाल तर तुमचाच आहे आणि मालकीण आत महालात तुमची वाट बघत आहेत. भास्कररावाचे हृदय जोरजोरात धडधडत होते. इतक्यात महालाच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीत एक सुंदर स्त्री दिसली. मौल्यवान रेशमी साडी परिधान केलेली, दागिन्यांनी लदलेली, दिसायला राणीसारखी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक तेज होते, पण हसू तेच ओळखीचे. भास्कररावाने डोळा मिचकावून पाहिले आणि अविश्वासाने पुटपुटला, ही माझ्या जानकीसारखी दिसते. पण ती तर वृद्ध होती. तेव्हा ती स्त्री पायऱ्या उतरून जलद पावलांनी खाली आली आणि समोर येऊन म्हणाली, काय झाले स्वामी, मला ओळखले नाही? भास्कररावाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो पत्नीच्या रूपात त्या युवतीला ओळखला होता. वरदानाच्या प्रभावाने जानकीचे वयही जणू कमी होऊन पुन्हा तारुण्यात पोहोचले होते. आता ती कोणत्या राणीपेक्षा कमी दिसत नव्हती. भास्कररावाने देवाचे नाव घेत आपल्या पत्नीला मिठी मारली. प्रभूची महिमा, तू पूर्णपणे बदलून गेली आहेस. मी तर अचंबित झालो आहे. जानकी हसून म्हणाली, सूर्यदेवानी आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण केली आहे. आता ना आपली गरिबी राहिली ना कष्ट. हा महाल, ही धनदौलत सगळं आपल्याला आशीर्वाद म्हणून मिळाले आहे. भास्कररावाने चारी बाजूंनी नजर फिरवली. महालाच्या मोठ्या अंगणात अनेक नोकरचाकर कामात व्यस्त होते. महालाच्या भिंतींवरील चित्रांवर सूर्यदेवाचे चित्र अंकित होते. मध्यभागी सूर्यनारायणाचे एक सुंदर मंदिर बनवले होते, जिथे सूर्यमूर्ती स्थापित होती. भास्कररावाने भावविभोर होऊन आकाशाकडे हात उचावले. हे सूर्यदेवा, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुम्ही एका क्षणात आमचे जीवन बदलून टाकले. जानकीने आनंदी होत म्हटले, चला स्वामी, आज जाऊन पाहू. आता आपले कुटुंब सुखाने राहील. दोघे महालात प्रवेशले. आज सोन्या चांदीने मढलेले फर्निचर, चमकणारे दिवे, सुगंधी फुलांचा सुगंध, जणू एखाद्या राजाचा दरबार होता. इतक्यात काही दासी एका खोलीतून बाहेर निघाल्या.
त्यांच्या मागोमाग एक दासी सोन्याचा पाळणा उचलून आणत होती, ज्यात एक लहान बाळ झोपलेले होते. जानकीने पुढे होऊन त्या बाळाला मांडीवर घेतले आणि प्रेमाने कपाळावर चुंबन घेतले. भास्करराव आश्चर्याने पाहत होता. तो म्हणाला, हे बाळ कोणाचे आहे? त्याचवेळी एक धष्टपुष्ट युवक आणि त्याची पत्नी तिथे आले आणि नम्रतेने ब्राह्मण दाम्पत्याला प्रणाम केला. आजोबा प्रणाम, पणजोबा प्रणाम. भास्कररावाला काही वेळ काहीच समजले नाही. मग हळूहळू त्याला जाणीव झाली, हा वरदानाचाच भाग आहे. महालासोबतच त्यांची संतान आणि वंशजही प्रगट झाले. तो युवक त्यांचा नातू होता आणि साहजिकच ज्या बाळाला जानकीने मांडीवर घेतले होते तो त्यांचा पणतू. वरदानात मागितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली होती. भास्करराव अजूनही प्रौढ वयाचाच होता. जानकीही पुन्हा तरुण झाली होती, पण देवाच्या लीलेमुळे त्यांना योग्य वंशजही मिळाले होते. हे पाहून भास्कररावाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने त्या लहान पणतूला आपल्या हातात घेतले, जो त्याची पांढरी दाढी ओढून हसत होता. भास्कररावाच्या तोंडून आपोआप बाहेर पडले, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की असा दिवस बघेन. आपल्या हातांनी आपल्या पणतूला खेळवेन आणि तेही सोन्याच्या पाळण्यात. जानकीचेही डोळे ओलावले होते, पण तिला हसूही येत होते. आणि दासदासी सेवा करत आहेत, 9 खंडांचा महाल आहे. अगदी तसेच झाले जसे आम्ही वरदान मागितले होते. काही दिवसांतच भास्करराव आणि जानकी त्या गावातील सर्वात समृद्ध कुटुंब बनले. त्यांची भक्ती आणि दयाळू स्वभाव तसेच टिकून राहिले जसे ते आधी होते. आता त्यांच्याकडे अमाप धन होते. जानकीने आपल्या पतीला सांगितले, आपण गरिबी पाहिली आहे. देवाच्या कृपेने आता आपल्याकडे सगळे काही आहे, तर आपण दानपुण्य नक्कीच केले पाहिजे. या धनाचे सदुपयोग होईल तेव्हाच देवही प्रसन्न राहतील. भास्कररावांनी संमती दर्शवली. होय देवी, धन तर देवाने दिलेला प्रसाद आहे. यातून आपण गरजूंची मदत करू, यज्ञहवन करू, धर्माचे कार्य करू. मग काय, त्यांनी रोज भगवत भंडारा सुरू केला, जिथे गरिबांना भोजन दिले जात असे. दूरदूरवरून विद्वानांना बोलावून यज्ञ आणि धार्मिक अनुष्ठान करवले गेले. महालातच एक सुंदर सूर्यमंदिर बांधण्यात आले, जिथे दररोज धूप दीप व्हायचा, वेदपाठ व्हायचा. भास्करराव स्वतः प्रत्येक रविवारी विशेष सूर्यपूजा आयोजित करत असे आणि 100हून अधिक ब्राह्मणांना भोजन देऊन दानदक्षिणा देत असे. आता जे लोक कधी त्यांची थट्टा करत होते ते श्रद्धेने त्यांच्याकडे पाहू लागले आणि म्हणायचे, सूर्य भगवानाच्या खऱ्या भक्ताकडे बघा. कालपर्यंत ज्यांच्याकडे काही नव्हते, आज देवाने त्यांच्यावर खजिना लुटला. आपल्या डोळ्यांनी पाहिलेला चमत्कार आहे. हळूहळू ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली की त्या ब्राह्मणावर सूर्यदेवाची अशी कृपा झाली की बघता बघता तो निर्धनातून धनवान झाला आणि त्याला संतान, समृद्धी सगळं काही मिळाले. आजूबाजूचे लोक जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा राजा महाराजांच्या कथा सांगण्याऐवजी सूर्यदेव आणि त्या ब्राह्मणाची कथा सांगू लागले. गावोगावी ही कहाणी पसरली की कशाप्रकारे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने चमत्कारिकरित्या जीवन बदलू शकते. लोक सकाळ सकाळ सूर्याला अर्घ्य देणे आणि सूर्यमंत्राचा जप करण्याचे महत्त्व समजू लागले. त्या राज्याचा जो राजा होता त्याच्या कानांपर्यंतही या चमत्कारांची चर्चा पोहोचली. सुरुवातीला राजाला विश्वास बसला नाही. त्याला वाटले की कसा एखादा सामान्य ब्राह्मण रातोरात इतका संपन्न होऊ शकतो. नक्कीच या व्यक्तीला कुठून तरी खजिना मिळाला असेल किंवा हा काहीतरी कपट करत आहे. राजाला ही खबरही मिळाली की लोक सूर्यदेवाची स्तुती करताना थकत नाहीत आणि म्हणतात की राजापेक्षा सूर्यदेवाचा प्रताप मोठा आहे. हे ऐकून राजाला थोडा ईर्ष्यायुक्त विस्मयही झाला. त्याने निश्चय केला की या ब्राह्मणाला दरबारात बोलावून स्वतः सगळा प्रकार जाणून घेईल. दुसऱ्याच दिवशी राजाने आपल्या शिपायांना त्या ब्राह्मणाच्या महालावर पाठवले. राजदूताने संदेश दिला की महाराज तात्काळ ब्राह्मणाला दरबारात उपस्थित होण्याचा आदेश देतात. हा संदेश ऐकून महालात गडबड झाली. भास्कररावाचे कुटुंबीय घाबरले की राजा रागावलेला आहे की प्रसन्न. भास्कररावाने सगळ्यांना शांत केले आणि म्हणाला, राजा धर्मात्मा आहेत, त्यांना सत्य जाणून घ्यायचे असेल. मी जाऊन त्यांना पूर्ण कथा सांगेन. भास्कररावाने स्नान करून देवाला नैवेद्य दाखवला, सूर्यदेवाकडे प्रार्थना केली आणि मग राजदरबाराकडे निघाला. राजमहालात पोहोचल्यावर भास्कररावाने पाहिले की राजाचा भव्य दरबार सजलेला आहे. स्वतः राजा सिंहासनावर बसले आहेत आणि दरबाऱ्यांची नजर भास्कररावावर खेळलेली आहे. भास्कररावाने नम्रतेने हात जोडून जय बोलला. जय हो महाराजांची. राजाने अभिवादन स्वीकारले आणि थेट प्रश्न केला,
ब्राह्मण, आम्ही तुझ्याबद्दल विचित्र गोष्टी ऐकल्या आहेत. म्हणतात की तू पूर्वी खूप गरीब होतास, पण आता इतका धनवान झालास की महाल उभा केला. हे अचानक तुझ्याकडे अपार धनदौलत कुठून आली? खरे खरे सांग, कुठून खजिना मिळाला की हा काहीतरी छळकपट करत आहे? राजाच्या या कठोर प्रश्नावर दरबाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. सगळे भास्कररावाकडे संशयाने पाहू लागले. भास्कररावाने डोके झुकवून उत्तर दिले, महाराज, ना मला कोणता खजिना मिळाला आणि ना मी काही चुकीचे केले आहे. हे सगळं तर भगवान सूर्यदेवाच्या कृपेने शक्य झाले आहे. राजाने भुवया उंचावून विचारले, अशा गोष्टी मला काल्पनिक वाटतात. सूर्यदेव स्वतः येऊन कोणाला धनसंपत्ती देतात का? सविस्तर सांग, काय प्रकरण आहे? आता भास्कररावाने हात जोडून शांत स्वरात राजाला पूर्ण कथा ऐकवली, की कसा तो लहानपणापासून सूर्य भगवानाचा भक्त होता, कसा गरिबीला कंटाळून तो जंगलात पूजा करायला गेला, कसे सूर्यदेवांनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले आणि सगळे काही बदलले. दरबार शांतपणे ती अद्भुत गाथा ऐकत होता. भास्करराव बोलत होता, आणि अशा प्रकारे सूर्य भगवानाच्या कृपेने मला पुत्र, नातू, पणतूपर्यंत सगळे मिळाले. धनदौलतने महाल बनला आणि आमचे जीवन सुधारले आहे. आम्ही रोज सूर्यनारायणाची पूजा करून त्यांनी दिलेला प्रसाद जनकल्याणात वापरत आहोत. भगवान सूर्याची महिमा अपरंपार आहे. राजा ही कथा ऐकून आश्चर्यचकितही झाला आणि प्रभावितही. काही वेळ ते शांतपणे विचारमग्न राहिले. त्यांना स्वतःला संतान नसण्याचे दुःख होते, कारण त्यांची राणी अनेक वर्षांपासून निस्संतान होती. राजाला आशेची किरण दिसली. ते सिंहासनावरून उठले आणि भास्कररावांजवळ येऊन म्हणाले, ब्राह्मणदेव, जर खरोखरच सूर्यदेव इतके कृपालू आहेत तर माझीही एक समस्या आहे. माझ्या विवाहाचे अनेक वर्षे झाले, पण आम्हाला संतान नाहीये. तुम्ही तर सूर्यदेवाचे परमभक्त आहात. कृपा करून आम्हालाही उपाय सांगा की सूर्यदेव कसे प्रसन्न होतील. राज्याचे सगळे सुखसंपत्ती असूनही मी एका वारसदाराशिवाय चिंतेत राहतो. काय तुमचे सूर्यदेव माझ्या इथे पुत्र देऊ शकतात? असे बोलताना राजाचा आवाज भरून आला. वाटत होते हे दुःख त्यांच्या हृदयात खूप दिवसांपासून होते. भास्कररावाने आदराने उत्तर दिले, महाराज, सूर्यदेव तर संपूर्ण जगाचे पालनहार आहेत. त्यांच्या कृपेने निर्धन होईल अशी कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही स्वतःच सांगितले होते की राज्याचे ऐश्वर्य असूनही तुम्हाला संतान न होण्याचे दुःख आहे. तर तुम्ही स्वतः सूर्योपासना का करत नाही? मी विधी सांगतो. तुम्ही पूर्ण श्रद्धेने दररोज सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा, सूर्यमंत्राचा जप करा आणि रविवारचे व्रत ठेवा. सूर्यदेवाच्या पूजेत लाल फुलं, अक्षत म्हणजे तांदूळ आणि लाल चंदनचा वापर करा आणि श्रीमान भास्करांकडून संतान प्राप्तीची प्रार्थना करा. यासोबत शक्य असेल तितके ब्राह्मणांना दान द्या. अन्नवस्त्रांचे दान करा आणि गायत्री मंत्राचा जप करा. मी विश्वास देतो की सूर्यनारायण नक्कीच ऐकतील. राजाने उत्सुकतेने विचारले, किती वेळेपर्यंत ही साधना करावी लागेल? भास्कररावाने उत्तर दिले, कमीत कमी 12 रविवारपर्यंत सतत व्रत ठेवून सूर्यभगवानाची आराधना करा. शक्य असल्यास राणीजींसहित सूर्य मंदिरात आदित्य हृदय स्तोत्रचा पाठही करा. प्रभू कृपाळू आहेत, ते उशीर करणार नाहीत. राजाला जणू कोणतीतरी संजीवनी मिळाली. त्यांनी तात्काळ घोषणा केली की राजमहालात एक सूर्य मंदिराचे निर्माण केले जाईल. राजाने भास्कररावाला सन्मानपूर्वक निरोप दिला. अनेक मौल्यवान वस्त्रे आणि सोन्याची नाणी भेट दिली. भास्कररावाने नम्रपणे म्हटले, महाराज, मला धनाची आवश्यकता नाही. सूर्यदेवांनी सगळे काही दिले आहे. होय, जर तुम्ही प्रसन्न असाल तर इतके करा की या सेवकाला सूर्यपूजेच्या आयोजनाची संधी देत राहाल. राजाने वचन दिले आणि भास्कररावाला आदराने निरोप दिला. त्याच दिवसापासून राजा आणि राणीने मिळून मोठ्या विधिविधानाने सूर्यदेवाची आराधना सुरू केली. राणी रोज सकाळी स्नान करून लाल साडी नेसून सूर्य मंदिरात जायची. राजाही लाल अंगवस्त्र धारण करायचा. राजगुरू आणि स्वतः भास्कररावाने मिळून प्रत्येक रविवारी विशेष पूजेचे आयोजन केले. शहराचे लोक हे दृश्य पाहण्यासाठी येऊ लागले की महाराज स्वतः राजसी थाट सोडून अनवाणी पायांनी मंदिराच्या प्रांगणात उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य देत आहेत. राजा मनातल्या मनात सूर्यनारायणाकडे पुत्रदानाची विनवणी करत होता आणि पूर्ण श्रद्धा ठेवत होता. भगवान सूर्याची कृपा तर आधीपासूनच त्या राज्यावर होती, पण आता सूर्योपासना आणखी वाढली.
म्हणतात, सलग 12 रविवार व्रत आणि पूजा केल्यानंतर अखेरीस सूर्यदेवांनी राजाचे ऐकले. राणीला लवकरच सुखद संकेत मिळाले. ती गर्भवती झाली. 9 महिन्यांनंतर राजमहालात सूर्यासारख्या तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. स्वतः राजांनी सर्वात आधी भगवान सूर्याच्या नावाचा जयघोष केला. महालात उत्सव साजरा झाला. प्रजेला खीर आणि धान्य वाटण्यात आले. राजांनी भास्कररावाला राजगुरूच्या समान मान देऊन बोलावले आणि आनंदाची बातमी सांगितली. भास्कररावाने प्रसन्न होऊन सूर्यदेवाचे आभार मानले आणि लहान राजकुमाराला आशीर्वाद दिला. आता राजा उघडपणे स्वीकार करत होता की खरोखरच सूर्यदेव प्रत्यक्ष देवता आहेत, जे जीवन देतात आणि दुःख हरण करतात. मी माझ्या जीवनात हा चमत्कार पाहिला आहे. त्यांनी राज्यात घोषणा करवली की दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देण्याच्या परंपरेला राजकीय स्तरावर प्रोत्साहन दिले जावे. संपूर्ण राज्यातील तलाव आणि जलाशयांची सफाई करवण्यात आली, जेणेकरून लोक स्वच्छ पाण्याने सूर्याला जल अर्पण करू शकतील. सूर्यदेवाच्या नावावर भव्य अनुष्ठान झाले. ब्राह्मणांना दान दिले गेले. आज तोच राजा, ज्याने कधी सूर्यदेवाच्या शक्तीवर शंका घेतली होती, स्वतः सर्वात पुढे येऊन सूर्याची पूजा करत होता. अशा प्रकारे एका गरीब ब्राह्मणाच्या अटूट भक्तीने केवळ स्वतःच्याच जीवनात बदल घडवला नाही, तर राजा आणि राज्याच्या जनमानसातही श्रद्धा भरली. लोक आता जाणून चुकले होते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनात अद्भुत सकारात्मक परिवर्तन येतात. सूर्योपासनेने दरिद्रतेचा नाश, धनधान्याची प्राप्ती, संतान सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्य सगळं काही मिळू शकते. फक्त भक्ती खऱ्या मनाने असावी. त्या गावचे आणि राज्याचे लोक रोज सकाळी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून सूर्याला अर्घ्य देऊ लागले. उगवत्या सूर्यासोबत पाण्याची धार वाहत असे, तेव्हा लोकांचे हृदय श्रद्धेने भरून जात असे. चारी बाजूंनी सूर्य भगवानाच्या जय जयकाराचा आवाज घुमू लागला. बाग बगीचेही हिरवेगार डोलू लागले. जणू निसर्गही सूर्याला जल मिळाल्याने खुश झाला होता. या पौराणिक कथेचा संदेश सगळ्यांनी आत्मसात केला. सकाळच्या पहिल्या किरणासोबत जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो, तेव्हा ते केवळ एक धार्मिक अनुष्ठान नाही, तर निसर्ग आणि जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. सूर्याची किरणे जेव्हा अर्घ्याच्या पाण्यातून आपल्यावर पडतात, तेव्हा तन आणि मनाला एक दिव्य ऊर्जा आणि शीतलता मिळते. जेवढ्या भक्तिभावाने आपण हे कर्म करू, तेवढीच कृपा भगवान सूर्य आपल्यावर बरसावतील. शेवटी त्याच भास्कररावाने आपल्या महालात एका विशाल सूर्यकथेचे आयोजन करवले, जिथे दूरदूरवरून लोक आले. त्याने स्वतःही संपूर्ण गाथा सगळ्यांना ऐकवली आणि नम्रतेने सांगितले, हे सगळं भगवान सूर्यनारायणाच्या कृपेमुळे झाले आहे. त्यांच्या कृपेने अंधाळ्या जीवनात प्रकाश आला आहे. आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. श्रोते भावविभोर झाले. कथा समाप्त करताना भास्करराव आणि जानकी दोघांनी हात जोडून सूर्यदेवाची प्रार्थना केली. हे सूर्यनारायणा, तुम्ही जसे त्या गरीब ब्राह्मणाचे कष्ट दूर करून त्याला वैभव आणि संतती प्रदान केलीत, जशी राजाची मनोकामना पूर्ण केलीत, तशी कृपा सर्व भक्तांवर कायम ठेवा. जो कोणी श्रद्धापूर्वक तुमची पूजा करेल, त्याला सुख आणि समृद्धी द्या. अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात प्रकाश भरा. प्रभू, कथा सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या सर्वांची मनोकामना पूर्ण करा. या प्रार्थनेसह सगळ्यांनी मोठ्याने उद्घोष केला, सूर्यदेव की जय, आदित्य भगवान की जय. खरोखरच सूर्यदेव साक्षात प्रत्यक्ष देव आहेत, जे नेहमी आपल्या भक्तांवर कृपेची किरणे बरसावतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना या कथेचे पुण्य मिळावे, यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या देवाची किंवा कोणत्या व्रताची कथा ऐकायला आवडेल? आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. तुमच्या सूचना आम्हाला अधिक चांगले काम करण्यास मदत करतात.